तर मी आज खूप छान ट्रिक शेअर करणार आहे ज्या ह्या इंच टेप बद्दल आहे। तर प्रत्येक जण तुम्ही इंच टेप वापरत असाल तर हा इंच टेप जो आहे तर त्याचे 3 उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो। तर तुम्ही शिवणकाम करत असाल तर तुमचं काम सुद्धा खूप परफेक्ट होणार आहे आणि पटकन होणार आहे। तर हा इंच टेप जो आहे तो त्याला आपल्याला एक सेफ्टी पिन लावायची आहे। तर ज्या साइडने आपल्याला 1-2 इंच असं आहे इकडे ह्या साइडला, त्या साइडला आपल्याला एक अशी सेफ्टी पिन लावायची आहे। छोटी अशी सेफ्टी पिन आपल्याला याला लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सेफ्टी पिन जे आहे ते लावून घ्यायचे। त्यानंतर हा जो टेपचा दुसरा भाग आहे तो आपल्याला ह्या सेफ्टी पिन मध्ये असा टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला याच्यामधून सेफ्टी पिन मधून असा जो आहे हा दुसरा भाग जो आहे तो असा टाकायचा आहे यामध्ये आणि हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने हळूहळू असा ओढून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही स्वतःचं माप घेतात तेव्हा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो। प्रत्येक जण असं दुसऱ्याचं माप आपण घेऊ शकतो, पण आपण स्वतःचं जेव्हा माप घेतो तेव्हा कुठे कमी जास्त होतं किंवा टेप सारखा खाली पडतो किंवा आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येत असतात। तर इथून तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही। जेव्हा पण तुम्हाला इथलं माप घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टेप जो आहे तो असा ठेवू शकता आणि इथून अशा पद्धतीने तुम्ही मोजू शकता, तुमचं माप किती आहे ते बघू शकता। आता जर माझं जे माप आहे ते 6.25 इंच येत आहे, तर आपला हा जो पीस आहे आपण जो सेफ्टी पिन लावल्यामुळे इथे थोडासा गॅप आहे, तर 1/4 इंच गॅप आपल्याला इथे येत आहे। तर माझा जो आहे तो 6.25 इंच येत आहे। तर मी हा जो माप आहे तो मी 6 इंच घेणार, कारण की इथे सेफ्टी पिनचा गॅप आहे। बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते मी, इथे बघू शकता सेफ्टी पिनचा थोडासा गॅप आहे, तो गॅप मी मोजणार आणि इथे मी 6 इंच घेणार। त्यानंतर आपल्याला दुसरा जो प्रॉब्लेम होतो दुसऱ्या सुद्धा हाताचा आपल्याला अशाच पद्धतीने घेऊ शकतो। आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा तुम्ही इथला माप घेतात तर ते माप तुम्हाला घेता येत नाही जर तुम्ही स्वतःचं माप घेत असाल तर अशा पद्धतीने हा टेप जो आहे तो असा टाकायचा आहे इथे आणि त्यानंतर आपल्याला असं माप घ्यायचं आहे आणि हात जो आहे तो आपल्याला असा खाली ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ठेवायचा नाही, जर तुम्ही असा ठेवला तर तुमचं माप जे आहे ते वेगळं येऊ शकतं, म्हणजे वेगळंच येतं अशा पद्धतीने माप असा हात ठेवला तर हात जो आहे तो इथलं माप घेताना हात कधी पण असा खाली ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथलं माप घ्यायचं आहे। तुम्ही इझिली तुमचं स्वतःचं माप अशा पद्धतीने घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता त्याचा। त्यानंतर आपल्याला जो आहे हा टेप जो आहे तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच तुम्ही इथे वापरू शकता। जेव्हा पण तुम्हाला स्वतःचं माप घ्यायचं असेल तेव्हा पण तुम्ही इथे सेफ्टी पिन लावू शकता। जर इथे टेप इथे न लावता इथे गोल छिद्र दिसते इथे मी टाकलेली होती सेफ्टी पिन, जर तुमची सेफ्टी पिन जी आहे ती यामधून इथून आतमधून जर जात असेल इथून आतमध्ये जात असेल तर तुम्ही इथे सुद्धा सेफ्टी पिन लावू शकता। ती सुद्धा खूप इझिली तुम्ही करू शकता माप। जेव्हा तुम्ही स्वतःचे माप घ्याल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता। आता आपण ह्या इंच टेपचे जे आहे ते दुसरी आयडिया बघणार आहोत। तुम्ही सेंटीमीटरने काम करत असाल किंवा इंचाने सुद्धा काम करू शकता। तुम्ही दोघंही पद्धतीने काम जर करत असाल तर ज्या साइडने तुम्हाला काम करायचं नसेल, जर तुम्ही सेंटीमीटर कधी वापरतच नसाल तर अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता। अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि जेवढा आपल्याला टेप लागतो तर 40 इंचापर्यंत तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर 40 इंचापर्यंत तुम्ही टेप जो आहे तो अशा पद्धतीने ओपन ठेवू शकता किंवा 30 इंचापर्यंत तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर 30 इंचापर्यंत तुम्ही हा टेप जो आहे तो अशा पद्धतीने ओपन ठेवायचा। ओपन ठेवल्यानंतर एवढा भाग ओपन ठेवायचा आणि हा भाग फोल्ड करायचा। फोल्ड करून आपल्याला इथे जे आहे ते रबर लावायचा। एक रबर लावल्यामुळे काय होतं माहितीये, तर रबर अशा पद्धतीने लावून घ्यायचं। रबर लावल्यामुळे एवढाच टेप आपला ओपन राहतो, पसाराही होत नाही। आपल्याला जेव्हा पण टेप पाहिजे असतो तेव्हा आपण टेप इंचाने मोजू शकतो। आता मी बऱ्याच वेळा काय झालं माझ्याकडून, तर मी जेव्हा पण काम करते ना इंचाने काम करते मी, तर इंच जेव्हा वापरते ना तेव्हा नेहमी माझ्या हातात जे आहे ते सेंटीमीटरचा भाग जो आहे तो पहिले हातात येतो। तर प्रत्येक वेळेस असं होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने जो आहे तो जो टेप आहे तो फोल्ड करून ठेवते आणि मग आपल्याला इथे माप घेते मी। तर अशा पद्धतीने जर तुम्ही कामं केले तर तुमचे कामं जे आहे ते खूप पटकन होतील, इझिली होतील। आणि त्यानंतर आपल्याला तिसरी टिप बघणार आहोत ह्या टिपची। त्यानंतर हा रबर जे आहे ते काढून घ्यायचं, रबरच आपल्याला परत लागणार आहे। तर जेव्हा तुमचं काम पूर्ण संपून जात असेल, टेपचं काम संपून जात असेल, त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हा टेप जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड केल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला रबर टाकायचा आहे। रबर इंच टेप आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि थोडासा इंच टेप जो आहे तो ओपन ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आणि हे होल जिथे आहे तिथे आपल्याला असं पैशांना जे रबर लावतो आपण ते रबर आपल्याला इथे पाहिजे, ते रबर ह्या होलमध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे। टाकल्यानंतर दुसरा भाग अशा पद्धतीने ओपन करायचा आणि हा भाग ओपन करून या दुसऱ्या भागामध्ये अशा पद्धतीने अडकवायचा आणि इथे छान असे गाठ बसेल। गाठ बसल्यानंतर अशा पद्धतीने गाठ बसते, त्यानंतर ही गाठ जी आहे तर अशा पद्धतीने ठेवायची आहे इंच टेपवरती आणि रबरचा एक भाग जो आहे तो अशा पद्धतीने ओढायचा। ओढल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला टेपवरती असा फोल्ड करून घ्यायचा। तुम्ही हा टेप जो आहे तो अशा पद्धतीने ठेवला, बघू शकता तुम्ही कुठेही फेकला पडला तरी तो निघणार नाही आणि पॅक असा बसेल। फेकल्यावरती तर तो ओपन होणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही जर टेप वापरला तर तुमचे खूप कामं पटकन होतील, सगळे कामं पटकन होतील आणि पटपट होण्यासाठी तुम्हाला अशा ट्रिकचा वापर नक्कीच केला पाहिजे। तुम्हाला ह्यापैकी कोणती ट्रिक आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।